एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं MS सेटवाले या चॅनलवरती. एक्झामला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. अगदी 7-8 दिवस एक्झामला राहिलेले आहेत. 15 जूनपासून एक्झाम आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी कम्युनिकेशनचे PYQ आणलेले आहेत. कम्युनिकेशन हा एक असा युनिट आहे, ह्या युनिटमधले जे क्वेश्चन्स आहेत ते अगदी सोपे येतात. थोडं जरी तुम्ही वाचलं, थोडे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तेवढे जर तुम्ही वाचले तरी कम्युनिकेशनचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही आरामात सॉल्व करू शकता. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशनचे PYQs बघणार आहोत. सोबत मी तुम्हाला टिप्स देणार आहे. जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत फक्त तेवढे जरी तुम्ही वरवर वाचले तरी तुम्हाला कम्युनिकेशनचे जे 5 क्वेश्चन येतात ते अगदी इझिली तुम्हाला सॉल्व करता येणार आहे. 5 नाही तर 5 पैकी तुमचे 4 क्वेश्चन तरी कुठंच जाणार नाही. 4 क्वेश्चन तरी बरोबर असतील एवढं आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. ओके, कम्युनिकेशनचे PYQ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, टू सिलेक्ट मीडिया टू टीच अ लेसन टू क्लास टीचर शुड कन्सिडर ऑब्जेक्टिव्स ऑफ द लेसन, एज ग्रुप ऑफ स्टुडंट्स, नॉलेज अबाउट मीडिया टू बी यूज्ड अँड. ओके, तर इथं मराठीत दिलेलं आहे, वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व लक्षात घेतले पाहिजे. ऑप्शन्स आहेत इथे, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, समूह माध्यम, मूल्यमापन व्यवस्था. ओके, हे मूल्यमापन आहे, मूल्यमापन व्यवस्था. इथे ऑप्शन्स आहेत, टीचिंग मेथड्स, टीचिंग एड्स, मास मीडिया, इव्हॅल्युएशन सिस्टीम. ओके, तर इथं आन्सर काय आहे, इव्हॅल्युएशन सिस्टीम करेक्ट ऑप्शन आहे. ओके, इथं काय विचारलं आहे, टू सिलेक्ट मीडिया टू टीच अ लेसन टू क्लास टीचर, टीचर शुड कन्सिडर ऑब्जेक्टिव्स ऑफ द लेसन, एज ग्रुप ऑफ स्टुडंट, नॉलेज अबाउट मीडिया टू बी यूज्ड. ओके, तर त्याच्यासोबत टीचरने काय कन्सिडर करायचं आहे, इथं इव्हॅल्युएशन सिस्टीम कन्सिडर करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रॅफिक सिग्नल्स आर एक्झाम्पल ऑफ कम्युनिकेशन. इथं ऑप्शन्स दिलेले आहेत, मास, नॉन व्हर्बल, व्हर्बल, वन टू मेनी. ट्रॅफिक सिग्नल हे संप्रेषणाचे उदाहरण होय. इथं ऑप्शन्स दिलेले आहेत, समूह, अशाब्दिक, शाब्दिक, एकाकडून अनेक. ओके, तर ट्रॅफिक सिग्नल हे कशाचं एक्झाम्पल आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. ट्रॅफिक सिग्नल नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. ओके, तर कम्युनिकेशनमध्ये इथे जे तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिसतात आहे 4 ऑप्शन, मास, नॉन व्हर्बल, व्हर्बल, वन टू मेनी, हे जे दिसतात आहेत तुम्हाला वर्ड्स, हे अतिशय महत्त्वाचे वर्ड्स आहेत. ओके, कम्युनिकेशन या युनिटमधनं जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तुमचे हेच आहेत. ओके, कम्युनिकेशनचे टाईप्स तुम्हाला वाचायचे आहे. कम्युनिकेशनचे टाईप, संप्रेषणाचे प्रकार. ओके, संप्रेषणाचे प्रकार, संप्रेषणाचे जेवढेही प्रकार आहेत तेवढे सगळे वाचून ठेवा, तेवढे सगळे महत्त्वाचे टाईप्स आहेत. ओके, त्याच्यात व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे स्टार मार्क करून ठेवा ह्याला. व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये त्याची डेफिनेशन, व्हर्बल कम्युनिकेशन काय असतं, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन काय असतं, त्याचे एक्झाम्पल्स काय असतात हे टिप ऑफ टंग ठेवा. त्याच्यानंतर मास कम्युनिकेशनचेही कधी विचारले जातात एक्झाम्पल, आणि वन टू मेनी कम्युनिकेशन काय असतं तेही थोडंसं वाचून ठेवा. ओके, तर इथं ह्या स्लाईडमध्ये मी इथं दिलेलं आहे. ओके, व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये काय असतं, व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे आपण ज्या कम्युनिकेशनमध्ये शब्दांचा उपयोग करतो, वर्ड्सचा उपयोग करतो, ते म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे इथं दिलेलं आहे बघा, हॅविंग अ फोन कॉल म्हणजे फोनवर तुम्ही बोलताय, मीटिंगमध्ये बोलताय, स्पीच देताय. ओके, टीचिंग करताय, फूड ऑर्डर करताय ऑनलाईन, किंवा एखाद्याला डिरेक्शन विचारताय, एखाद्याला फीडबॅक देताय, किंवा तुम्ही लेटर लिहिताय, लेटर लिहिणे, रायटिंग अ लेटर, रायटिंग अँड ईमेल, हे सुद्धा व्हर्बल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. ओके, तर हे जिथे जिथे वर्ड्स तुमचे उपयोगी येणार आहे तिथे ते काय असणार आहे, व्हर्बल कम्युनिकेशन असणार आहे. ओके, तर इथे स्किल्स दिलेले आहे बघा, इफेक्टिव्ह व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स. व्हर्बल कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी काय
स्किल्स आहे प्रोजेक्टिंग युअर व्हॉइस, व्हॉल्यूम मॉड्युलेशन, टोन मॉड्युलेशन, ॲक्टिव्ह लिसनिंग, अप्रोप्रिएट ह्युमर, स्ट्रॅटेजिक पॉज. तर तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते व्हर्बल कम्युनिकेशन कुठल्या कुठल्या स्किल्सने इफेक्टिव्ह होणार आहे त्याचे इथं स्किल्स हे दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर व्हर्बल कम्युनिकेशनचे एक्झाम्पलही इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल काय. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे जिथं शब्दांचा वापर होणार नाही आहे, तर कशाचा वापर होणार आहे, आपण काय आपल्या हावभावातून, आपल्या फेशियल एक्सप्रेशनमधून, जेस्चर, पोस्चर, फिजिकल टच ह्याच्यामधनं कम्युनिकेशन होणार आहे, ते म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ओके, तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल आहे इथे हे बघा. इथं आय गेज म्हणजे आपण डोळ्यांची हालचाल करतो. ओके, त्याच्यानंतर फेशियल एक्सप्रेशन, आपले जे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स आहेत ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये येतात. जेस्चर्स म्हणजे आपण जे हातवारे करतो ते कम्युनिकेशनमध्ये येतात. पोस्चर म्हणजे आपल्या बॉडीचं पोस्चर, आपण कसे उभे आहोत, काय करतोय त्याच्यावरनं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन होतं. आणि फिजिकल टच. ओके, फिजिकल टचमधनंही कम्युनिकेशन होत असतं. तर हे सगळे एक्झाम्पल नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे एक्झाम्पल आहे. हे टिप ऑफ टंग ठेवा. हे सगळे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलवर नेहमी क्वेश्चन विचारले जातात MSETच्या पेपरमध्ये. कम्युनिकेशनच्या रिलेटेड जेही काही तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ते ह्याच्यावरनंच विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक आहे त्यातला मास कम्युनिकेशन. तर मास कम्युनिकेशन काय असतं. मास मीडिया इज एनी ऑफ द मेनी फॉर्म्स ऑफ मीडिया दॅट इनेबल कम्युनिकेशन टू द मासेस. मास कम्युनिकेशन म्हणजे एक माध्यम असतं बोलणारं, माहिती देणारं, आणि अनेक लोक असतात, म्हणजे खूप संख्या असती लोकांची ऐकणारी, तर ते म्हणजे मास कम्युनिकेशन. ओके, मास कम्युनिकेशनचे एक्झाम्पल्स काय आहे इथं बघा. टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर, बिलबोर्ड, सिनेमा, न्यूज वेबसाईट. ओके, टेलिव्हिजनमध्ये एकाच वेळी आपण जे आहे ते माहिती घेत असतो. टेलिव्हिजनमधनं एखादी मूवी म्हणा किंवा आपण न्यूज बघतो टेलिव्हिजनवर, तर ती एक माध्यम असतं आणि त्याच्याद्वारे खूप साऱ्या लोकसंख्येमध्ये जे लोक आहेत ते माहिती मिळवत असतात किंवा त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचत असती, तर ते कुठले मास कम्युनिकेशन आहे. ओके, रेडिओ खूप सारे लोक एका वेळी ऐकत असतात. ओके, मासेसमध्ये, मास म्हणजे खूप मोठ्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात लोक ऐकत असतात, ते म्हणजे मास कम्युनिकेशन. न्यूजपेपर आहे त्याचं उदाहरण, बिलबोर्ड्स आहे, सिनेमा आपण बघतो, वेबसाईट आहे. इवन आपल्या वेबसाईट हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, मास कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. कारण एका वेळी अनेक लोक वेबसाईट जे आहेत ती यूज करत असतात, सर्फ करत असतात, तर वेबसाईट ज्या आहेत, न्यूज वेबसाईट, त्या मास कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे. तर हे सगळे एक्झाम्पल तुम्ही वाचून ठेवा. आणि कम्युनिकेशनमध्ये महत्त्वाचे टॉपिक्स हेच आहेत, ह्याच्यातनंच क्वेश्चन येतात. कुठले, व्हर्बल कम्युनिकेशन, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन. ओके, तर हे सगळे टाईप्स जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही वाचून ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, कस्टमर्स कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट अँड ग्रुप बेस्ड ॲक्टिव्हिटीज आर स्टेडीली इन्क्रीजिंग. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ग्रुप. ओके, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ओपन, क्लोज्ड, पियर टू पियर, हिरार्किकल. एखाद्या मॉलमध्ये गिराईके येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे समूहाचे उदाहरण होय. एक्झाम्पल दिलेले इथं मुक्त, बद्ध, सहकारी, श्रेणीबद्ध. ओके, तर हे जे आहे, आता हा टॉपिक कुठला आहे, इथं ग्रुपबद्दल विचारलेला आहे आणि हे ग्रुपचे हे इन शॉर्ट तुम्हाला इथं टॉपिक दिलेले आहे ह्या ऑप्शन्सच्या ह्याच्यात. कुठले कुठले ग्रुप्स असतात बघा, ओपन ग्रुप, क्लोज ग्रुप, पियर टू पियर ग्रुप, हायरार्किकल ग्रुप. ओके, तर हे चारही जे ग्रुप आहेत त्याच्याबद्दल पण वाचून ठेवा. त्याचं काय असतं, ओपन ग्रुप म्हणजे काय असतो. ओपन ग्रुप काय असतो बघा इथं, ओपन ग्रुप कम्युनिकेशन अलाउज एनीवन टू सेंड मॅसेज टू द ग्रुप, व्हाईल क्लोज ग्रुप कम्युनिकेशन रेस्ट्रिक्ट message to only group members. ओके, सोपं आहे, लगेच लक्षात येईल. ओपन ग्रुप काय, ओपन ग्रुप्स आर दोज इन विच न्यू मेंबर्स कॅन जॉईन एनी टाईम. ओपन ग्रुपमध्ये न्यू मेंबर जो आहे तो कधीही जॉईन करू शकतो. अँड देर इज नो फाउंडेशन अँड एव्हरीवन इज फ्री टू अ पार्ट ऑफ दीज ग्रुप्स. ओके, ओपन ग्रुपमध्ये फ्रीली कोणीही पार्टिसिपेट करू शकतं, कधीही जॉईन करू शकतो.
तसला ग्रुप म्हणजे ओपन ग्रुप असतो. त्याच्यानंतर क्लोज्ड ग्रुप म्हणजे काय? क्लोज ग्रुप आर दोज इन विच ऑल मेंबर्स बिगिन द ग्रुप ॲट द सेम टाईम. ओके, क्लोज ग्रुपमध्ये काय असतं, एका वेळी ग्रुप बनवत असतात. दे मे ऑल टेक पार्ट इन 12 वीक सेशन टुगेदर. फॉर इन्स्टन्स, क्लोज ग्रुप रेफर्स टू अ प्रायव्हेट ग्रुप. क्लोज ग्रुप काय असतो? प्रायव्हेट ग्रुप असतो. ओके, क्लोज ग्रुप कसा असतो? प्रायव्हेट ग्रुप असतो. युजली दे विल कम फ्रॉम द सेम ऑर्गनायझेशन. एखादे सेम इंटरेस्टचे पीपल असतील किंवा सेम ऑर्गनायझेशनमधले पीपल असतील, ते जे आहे ते क्लोज ग्रुपमध्ये असतात. ओके, आणि एकाच वेळी ते ग्रुप बनवत असतात आणि कुणालाही कधी एंट्री घेण्याची त्याच्यात परवानगी नसते क्लोज ग्रुपमध्ये. ओके, त्याच्यानंतर हायरार्किकल कस्टमर्स कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट. आता हा बघा, इथं हा कीवर्ड आहे, शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट. कॉमन इंटरेस्ट जे शेअर करतात आणि ग्रुप बेस्ड ॲक्टिव्हिटी करतात आणि ती ॲक्टिव्हिटी जी आहे ते स्टडीली इन्क्रीज होती आहे, ते जे आहे पियर टू पियर, सहकारी सहकारी संप्रेषण किंवा कम्युनिकेशन आहे, ते पियर टू पियर ग्रुप्स आहेत. ओके, ह्याचा आन्सर जे आन्सर क्रीमध्ये ओपन दिलेलं होतं, पण ह्याचा आन्सर ओपन नाही आहे. ओपन ग्रुपमध्ये काय, कोणी कधी जॉईन होऊ शकतं. ओके, आणि कुणालाही कधी जॉईन होण्याची इथं परवानगी असते. पण इथं काय म्हटलं आहे, शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट. जेव्हा ग्रुपमध्ये कॉमन इंटरेस्ट शेअर करत असतात, ग्रुप बेस्ड ॲक्टिव्हिटी करत असतात आणि ती ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत असते, म्हणजे स्थिरपणे वृद्धिंगत होत असते, तर कधी लक्षात ठेवा ते काय आहे, ही इन शॉर्ट तुम्ही डेफिनेशनच समजा पियर टू पियर ग्रुपची. ओके, महत्त्वाची डेफिनेशन आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, समटाईम्स मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिवर्स आर. ओके, हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ह्याच्या आधी पण एका पेपरमध्ये मी असा क्वेश्चन बघितलेला आहे. तिथं जरा जे ऑप्शन्स होते ते डिफरंट होते, इथं ऑप्शन्स जरा डिफरंट आहेत. ओके, तर इथं ऑप्शन दिलेलं आहे, हेट्रोजेनस इन लार्ज नंबर्स, इलिटरेट, क्रिटिकल. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक असतात, बहुजिन्सी, असंख्य, निरक्षर, चिकित्सक. ओके, तर मास मीडिया जे आहे मिसलीड करतं सोसायटीला कारण रिसिव्हर कसे असतात, हेट्रोजेनस असतात, म्हणजे वेगवेगळ्या समूहाचे जे असतात ते लोक असतात, म्हणून ते मिसलीड होतात. मास मीडिया समटाईम्स मिसलीड करतो सोसायटीला. तर कसे, हेट्रोजिनस पीपल असतात, तिथे वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात. तर असाच एक क्वेश्चन आहे, रिपीट झालेला होता. कुठल्या इयरच्या पेपरमध्ये ते मला आठवत नाही आहे, पण मी असाच एक क्वेश्चन वाचला होता. तर तिथे जे होतं ते आन्सर होतं परसेप्शन. परसेप्शन आन्सर का, तर वेगवेगळ्या लोकांचे वेगळे वेगळे विचार असतात, म्हणून मास मीडिया जो आहे तो मिसलीड करू शकतो वेगळ्या वेगळ्या लोकांना. ओके, काही लोक लगेच एक्सेप्ट करतात जो मास मीडिया जे कन्वे करण्याचा प्रयत्न करतोय लोकांना, ते काही लोक जे आहे त्यांचं परसेप्शन वेगळं वेगळं असतं, तर ते लगेच एक्सेप्ट करतात काही गोष्टी. तर असं ते आन्सर होतं. ओके, तो क्वेश्चन तुम्ही बघा, तुम्हाला सापडेल, प्रिवियस इयरच्या पेपरमध्येच आहे. इथे ऑप्शन जे आहे ते हेट्रोजिनस असणार आहे. तिथे जे होतं ते दोन ऑप्शन होते, एक हेट्रोजिनस पण होता, हेट्रोजिनस हा पण ऑप्शन होता, आणि परसेप्शन हा असा पण ऑप्शन होता. पण क्वेश्चन तिथे असा नव्हता विचारला, पण क्वेश्चनचा अर्थ हाच होता की मास मीडिया मिसलीड करतो सोसायटीला, तर ते रिसिव्हर कसे असतात, तर तिथं त्याचा आन्सर होतं परसेप्शन. आणि इथं परसेप्शन दिलेलं नाही आहे, म्हणून इथं आन्सर आहे हेट्रोजिनस, कारण वेगवेगळ्या समूहाचे जे आहे ते बहुजिन्सी लोक असतात. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन आहे, व्हाईल डिफायनिंग कम्युनिकेशन मिलर फोकसेस ऑन. ऑप्शन्स दिलेले आहे तिथं, बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, मॅसेज, परसेप्शन, सेंडर. आता हे जे आहे, हे जे असे जे क्वेश्चन्स असतात ते स्टॅटिक क्वेश्चन्स असतात, जिथं एखाद्या फिलॉसॉफरने काय म्हटलं आहे ते विचारलेलं असतं. ओके, तर असे क्वेश्चन कम्युनिकेशनमध्ये येत असतात. हे स्टॅटिक क्वेश्चन्स असतात. स्टॅटिक क्वेश्चन सॉल्व करणं जरा अवघड जातं. एज्युकेशन सब्जेक्ट ज्यांचा आहे ते
हे जास्त रीड करत असतात, त्यांचं रीडिंग हे चांगलं असतं, तर त्यामुळं त्यांना हे क्वेश्चन इझिली जमतात. पण ठीक आहे, एखादा क्वेश्चन तर असा असतोच कम्युनिकेशनमध्ये ज्याच्यात फिलॉसॉफर्सने काय म्हटलेलं आहे किंवा ते कशावर फोकस करतात, त्यांची फिलॉसॉफी काय, अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. त्यातलाच हा क्वेश्चन आहे, व्हाईल डिफायनिंग कम्युनिकेशन मिलर फोकसेस ऑन. तर ह्याचा आन्सर आहे बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर. ओके, तर हे जे प्रिवियस इयरच्या पेपरमध्ये जे 2-4 तुम्हाला फिलॉसॉफर्सची नावं दिसतील, असे मिल्लर आणि बहुतेक अजून खूप आहेत, 2-3 आहेत, तर त्यांच्या थोड्या फिलॉसॉफीज वाचून ठेवा. रिपीट झाल्या तर चांगलंच आहे, नाही रिपीट झाल्या तर एखादा अंदाज लावून तुम्हाला जे आहे ते आन्सर तुमचं येऊ शकतं बरोबर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, सिरियल फंक्शन्स ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल्स आर ॲज फॉलोज. ओके, सिरियल फंक्शन ऑफ सेंडरचं विचारलेलं आहे, तर सेंडरची कम्युनिकेशन सायकल कशी असती ते विचारलेलं आहे. तर इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, हा ऑप्शन करेक्ट आहे बघा, कलेक्शन, फॉर्म्युलेशन, एन्कोडिंग, प्रोजेक्शन. ओके, कलेक्शन, सेंडर काय करतो, पहिले माहिती गोळा करतो, त्याच्यानंतर ते फॉर्म्युलेट करतो, त्याच्यानंतर एन्कोडिंग करतो, एन्कोडिंग म्हणजे तो समजून घेतो, त्याच्यानंतर प्रोजेक्शन. ओके, तर ही सायकल जी आहे ती सेंडरची आहे, कम्युनिकेशन सायकल, हे लक्षात ठेवा. सेंडरची कम्युनिकेशन सायकल कशी असते, त्याच्यानंतर रिसिव्हर, सेंडरची विचारली कम्युनिकेशन सायकल, तर रिसिव्हरची पण विचारतात. त्याच्यानंतर कम्युनिकेशनमध्ये कुठले महत्त्वाचे पार्ट असतात, तर सेंडर रिसिव्हर, मेसेज अँड मीडिया और मीडियम, ह्या ज्या कॉन्सेप्ट आहे ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात कम्युनिकेशनमध्ये, हे महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत. ओके, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला, द कॉम्पोनंट्स ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मॅसेज, रिसिव्हर अँड. ओके, हे बघा, हे कॉम्पोनंट्स आले, जे कम्युनिकेशनचे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. संप्रेषण चक्राचे संप्रेषण, संदेश, ग्राहक व हे घटक आहेत. इथे दिलेले ऑप्शन गोंधळ, माध्यम, अडथळे, प्रत्याभरण. इथे दिलेले नॉईज, मीडिया, बॅरियर्स, फीडबॅक. ओके, तर हे ऑब्वियसली ह्याचा सोपा आहे, मीडिया किंवा मीडियम. ओके, कम्युनिकेशनमध्ये 4 महत्त्वाचे कॉम्पोनंट्स असतात. सेंडर म्हणजे मॅसेज सेंड करणारा, मॅसेज म्हणजे जो मॅसेज आपल्याला पाठवायचा आहे तो, रिसिव्हर म्हणजे जो रिसीव करणार आहे किंवा इथं दिलेला आहे ग्राहक तो, आणि मीडिया म्हणजे माध्यम, कुठल्या माध्यमातून आपण मॅसेज जो आहे, संदेश जो आहे तो पाठवणार आहे तो. ओके, तर हे महत्त्वाचे घटक आहेत, ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द कम्युनिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ पार्टीज इन्व्हॉल्ड. पर्सनल कम्युनिकेशन, फॉर्मल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल, इनफॉर्मल कम्युनिकेशन. पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते, व्यक्तिगत, औपचारिक, क्षैतिज आणि अनौपचारिक. तर ह्याचा आन्सर आहे क्षैतिज संप्रेषण. ओके, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. नंबर ऑफ पार्टीज इन्व्हॉल्ड, वन ऑफ द कम्युनिकेशन नंबर ऑफ पार्टीज इन्व्हॉल्ड म्हणतात, तर ते कशात असतं, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनमध्ये असतं. ओके, तर इथं जे ऑप्शन्स दिलेले आहे, पर्सनल कम्युनिकेशन, फॉर्मल कम्युनिकेशन, इनफॉर्मल कम्युनिकेशन, ह्याच्याबद्दल तुम्ही वाचून ठेवायचं. म्हणजे विचारताना क्वेश्चन्स जे आहेत ते अशा ऑप्शन्समधनंच विचारले जातात, तर ह्याच्याशी रिलेटेड थोडं तुम्ही रीडिंग करून ठेवायचं. ओके, तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. कम्युनिकेशनचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते महत्त्वाचं तुम्हाला कळले असतील. जे ऑप्शन्स आहेत त्यातलेच जे ऑप्शन्स दिलेले असतात आपल्याला 4, त्याच ऑप्शनपैकी जे ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल वाचून ठेवायचं, म्हणजे पुढच्या वेळेस एक्झाममध्ये जे आहे ते ह्या ऑप्शनमधनंच कुठंतरी क्वेश्चन विचारले जातात. ओके, आणि कम्युनिकेशन हा असा टॉपिक आहे, असा युनिट आहे ज्याच्यात आपले मार्क्स जे आहे ते इझिली कवर होऊ शकतात. जरी तुम्ही डीपली नाही वाचलं, वरवर जरी वाचून गेले तरी तुमचे 3 ते 4 क्वेश्चन तर बरोबर होऊ शकतात. ओके, आणि इझिली तुम्ही मार्क्स गेन करू शकता. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. एक्झाम झाल्यानंतरही PhD ॲडमिशन्स, PhD प्रपोजल्स कसे तयार करायचे यावरही आपण चर्चा करणार आहोत. एक्झाम झाली म्हणजे चॅनलचं काम संपलं असं नाही आहे. ओके, तर तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती पुढेही देण्यात येईल या चॅनलवर. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.